आपण आता आलो आहोत सासिवेकालू गणपतीला आणि हे बघा इथे त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. जरा पॉज करून झूम करून रीड करा, ठीक आहे. आणि हे आहे तिथं ते गणपती मंदिर आपण जिथे चाललो आहे. हे सगळे गणपती दोन्ही गणपती मंदिर इथेच बाजूबाजूला आहेत. आणि जी बाजारपेठ आहे तिथून आपण जस्ट वर आलो की आपल्याला दोन्ही गणपती ससिवेकाळू गणेश हा कर्नाटकातील हंपी येथे असलेला प्रसिद्ध आणि प्राचीन गणेशाचा पुतळा आहे. ससिवेकाळू या शब्दाचा अर्थ मोहरी असा होतो. या गणेशाच्या पोटाचा आकार मोहरीच्या आकाराचा दिसत असल्यामुळे त्याला हे नाव दिले गेले आहे. केलं इथे आत जायला, अदरवाईज आपण पुढे गेलो असतो. हे आहे कृष्ण मंदिर. कृष्ण बाजार या साईडला आहे आणि पुष्करणी पण इकडेच आहे. आहे कृष्ण बाजार. हा एंट्रन्स असा. आणि जसं आपण ते मंदिराच्या इथे बघितलं होता तसेच इथे हे छोटे 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 खांब आहेत. इथे जसे आपल्या इथे गाळे असतात त्या प्रकारचे हे स्ट्रक्चर केलेत बघा, छोटे छोटे आहेत इथे सगळं. याला कृष्ण बाजार असे नाव आहे. हे कृष्ण मंदिराच्या एक्झॅक्टली समोरच आहे आणि हे आहे कृष्ण मंदिर. तर आपण मंदिरात जाऊया आता. अप्रतिम असं स्ट्रक्चर आहे. कृष्ण मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेलेले ऐतिहासिक मंदिर असून ते भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. त्याचप्रमाणे कृष्ण बाजारपेठ ही त्या काळातील प्रसिद्ध व्यापारपेठ होती जिथे विविध वस्तूंची खरेदी विक्री केली जात होती. स्ट्रक्चर आहे. या मंदिरात मूर्ती नाही आहे, दरवाजाला कुलूप आहे. आपण आता चाललो आहोत नरसिंह मंदिराच्या इथे. लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे तिकडे चाललो आहे आपण. आपण लांबूनच बघू शकतो. लक्ष्मी नरसिंह मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या काळातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असून ते भगवान नरसिंहाला समर्पित आहे. रुद्र नरसिंह ही हंपीतील भव्य आणि आकर्षक मूर्ती असून तिचे शिल्पकला व ऐतिहासिक महत्त्व विशेष मानले जाते. उग्र नरसिंह. एक मिनिट. नरसिंह आहे त्याच्या बाजूलाच इथे पिंड आहे आणि पाणी आहे बघा तिथे. बडविलिंग हे हंपीतील प्राचीन आणि ऐतिहासिक शिवलिंग असून ते विजयनगर साम्राज्याच्या काळात निर्माण करण्यात आले आहे. तर आपण आता इथे लोकल जेवण जेवणार आहे. इथे असं स्टॉल लागलेला आहे नरसिंह मंदिराच्या समोरच आणि इथे असं मस्त जेवायला बसली आहेत लोक. आपण इथे जेवूयात आता, बघूया त्यांच्याकडे काय काय आहे. ही आहे साऊथ इंडियन थाली. जेवण इकडनं या कारण मला परत फोन आहे यामध्ये चणा आहे, मसाले भात आहे, चपाती आहे आणि राईस, व्हाईट राईस आणि दाल नंतर भेटेल आपल्याला. चला चालू करा. जीवन टेस्ट सांग बाळा कशी आहे. एकच नंबर सर न खाता सांगू शकतो मी. एक नंबर खा तू बरं. इकडे पण आहे बघा. कसं पण एक नंबर. चलो अभी खाते बाद में बोलता है. सो मित्रांनो आता आलेलो आहे आपण शिव मंदिर म्हणून आहे, ठीक आहे, हंपीमधलं. हे देखील खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि आता आम्ही एंटर करतोय. सगळेजण बघू शकता इथे एक एक जण चाललेला आहे.
प्रसन्न विरूपाक्ष मंदिर. काढायला पाहिजे. आणि पाणी वाटते खाली. हळूहळू. भूमिगत शिव मंदिर हे हजारा राम मंदिराजवळ असलेले प्राचीन आणि ऐतिहासिक शिव मंदिर आहे. हे मंदिर जमिनीखाली बांधलेले असून येथे नेहमी पाणी साचलेले दिसते, त्यामुळे ते हम्पीतील विशेष आकर्षण मानले जाते. पावसाचं पाणी आहे त्यामुळे ते बघा तिथे नंदी आहे आणि आत मंदिर आहे ते. शिव मंदिर पण आत कोणीच जात नाही त्यामुळे आपणही नाही जाऊ. राजा कृष्णदेवराय यांनी हे जेवढे काही स्ट्रक्चर केलेले आहेत ते खूप म्हणजे या हम्पी या एरियामध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला हे असे स्ट्रक्चर दिसतील. जाल तिथे आता कोणत्या त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात त्यासाठी आपण गाईड घेतला असता, पण त्याने आपण एकाच दिवसात सगळे स्पॉट आपल्याला फिरवणार होता. पण आपल्याला ते सगळे स्पॉट एकाच दिवसात न फिरता टाईम द्यायचा आहे, त्यामुळे आपण गाईड घेतला नाही आहे. आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून एक गोष्ट. रामचंद्र मंदिर. तर आपण आता रामचंद्र मंदिर येथे आलो आहोत. प्रत्येक मंदिर आणि त्याचं स्ट्रक्चर अवाढव्य खूप भारी. हजारा रामचंद्र मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या काळातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर असून ते भगवान श्रीरामचंद्रांना समर्पित आहे. हे मंदिर रामायणातील प्रसंग दर्शविणाऱ्या सुंदर दगडी कोरीवकामासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथे पण गर्भगृह बंद आहे. याचंही गर्भगृह बंद आहे इथे. कदाचित पाणी जाण्यासाठी केलेलं आहे. पाणीचं आहे का रे ते? विहीर आहे का? आड आहे. पाणी पण आहे आडेला. होतं हा तेच कक्ष होता तो. आता सध्या ढासळलेला आहे. ते लोक पार तिकडं वर चढले आहेत. ह्याने असं का केलंय? तिथनं पायऱ्या आहेत ना त्या तुटतील वगैरे म्हणून केलंय का असं? राज प्रांगण असं या म्हणतात या वास्तूला. महानमी दिब्बा हा विजयनगर साम्राज्याच्या काळातील भव्य राजमंच असून येथे राजकीय आणि सांस्कृतिक समारंभ आयोजित केले जात होते. हे हम्पीतील राजवाडा परिसरातील महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ मानले जाते. काळ्या दगडातील पुष्करणी ही हम्पीतील प्राचीन जलरचना असून ती विजयनगर साम्राज्याच्या उत्कृष्ट स्थापत्यकलेचे उदाहरण मानली जाते. ही पुष्करणी धार्मिक विधी आणि पाणी साठवण्यासाठी वापरली जात होती.